इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 प्रकरण 9 प्रकरणाचं नाव आहे नकाशा आपला सोबती. विद्यार्थी मित्रांनो, मानवाला पूर्वीपासून नकाशा तयार करण्याची गरज वाटत होती. त्यावेळी नकाशांचा उपयोग हा युद्धासाठी होत असे. म्हणजे डावपेच आखणे किंवा शत्रूचा पराभव करण्यासाठी ह्या सगळ्या परिसराची भूरचना समजून घेणे यासाठी नकाशे वापरले जात असत. उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होत असतो. त्यामुळे डोंगर तुम्ही स्क्रीनवर बघता आहात, डोंगर, दऱ्या, त्यानंतर बेटे, चहूबाजूला पाणी आणि मध्ये जमिनीचा एक भाग आहे त्याला बेटे म्हणतात. त्यानंतर पठारे, मैदाने इत्यादी भूरूपे तयार होत असतात. आपला परिसर कसा आहे ते योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी तेथील भूरचनेची म्हणजेच प्राकृतिक रचनेची माहिती असणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्रांनो, भूरूपांची ओळख, भूरूपांची उंची, आकार इत्यादींमधील फरकावरून नकाशात विविध भूरूपे दाखवता येतात. ही भूरूपे नकाशावर वेगवेगळ्या पद्धतींनी दाखवली जातात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 39 काही नकाशे दिलेले आहेत. त्यातील पहिला नकाशा बघूया आणि प्रश्नांची उत्तरे देऊयात. नकाशा अ मध्ये प्रदेशाची उंची समोच्च रेषेच्या आधारे दाखविली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला नकाशा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. त्यानंतर दुसरा नकाशा आणि तिसरा क नकाशा. अशा पद्धतीनं अ, ब आणि क असे 3 नकाशे आपल्याला पाठ्यपुस्तकात देण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न आपला होता की नकाशा अ मध्ये प्रदेशाची उंची कशाच्या आधारे दाखविली आहे. एखादा प्रदेश किती उंच आहे हे दाखवण्यासाठी या ठिकाणी समोच्च रेषेचा वापर केलेला आहे आणि या समोच्च रेषेच्या आधारे ही प्रदेशाची उंची दाखवण्यात आलेली आहे. समोच्च रेषा काय आहे हे मी तुम्हाला समजून देणारच. मित्रांनो, दुसरा प्रश्न होता की नकाशा ब मध्ये रंगांचा वापर करण्यात आलेला आहे आणि हा वापर कशासाठी करण्यात आला असेल बघ. उत्तर आहे स्क्रीनवर दिसते तुम्हाला. बरोबर, नकाशा ब मध्ये या रंगांचा वापर जो करण्यात आलेला आहे तो प्रदेशाची उंची दाखवण्यासाठी करण्यात आलेला आहे. तिसरा नकाशा बघा, नकाशा क. तुमचं लक्षात आलं असेल अ आणि ब नकाशापेक्षा क नकाशा हा दोन्हींपेक्षा वेगळा वाटतोय. का बरं, काय कारण असेल? कारण क हा नकाशा दोन्ही नकाशांपेक्षा हा नकाशा प्रत्यक्ष छायाचित्र आहे. म्हणजेच काय की या नकाशाला म्हणायचं उठावदर्शक नकाशा आणि उठावदर्शक नकाशाच्या साहाय्याने आपल्याला प्रत्यक्ष छायाचित्र घेऊन हा नकाशा देण्यात आलेला असतो. म्हणून अ आणि ब या नकाशांव्यतिरिक्त क हा नकाशा दोन्हींपेक्षा वेगळा ठरतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की नकाशा अ, ब, क मधील सर्वात उंच ठिकाण कोणत्या दिशेस आहे? तुमचं लक्षात येत असेल अ, ब आणि क या तिन्ही नकाशांचं निरीक्षण करा आणि तुम्हाला दिसेल की तिन्ही नकाशांचे सर्वात उंच ठिकाण दिलेलं आहे पूर्व दिशेस. बघा, या ठिकाणी रंगपद्धतीचा वापर केला आहे आणि या नकाशात सुद्धा आपल्याला पूर्व दिशेस सर्वात उंच ठिकाण दाखवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो,
अ, ब आणि क या तिन्हींपैकी कोणत्या नकाशातून भूरचना योग्य प्रकारे समजते बरं? तुम्ही तिन्ही नकाशांचं निरीक्षण केलं आणि तुमचं लक्षात आलं असेल बघा, नकाशा ब मधून आपल्याला भूरचना योग्य प्रकारे समजत आहे. रंगपद्धतीचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी डार्क रंग आहे तो भाग सर्वात उंच या ठिकाणी आपल्याला समजतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्राकृतिक रचना जेव्हा नकाशात दाखवायची असेल त्यावेळी कुठल्या पद्धती वापरण्यात येतात ते आपण आज बघणार आहोत. कागदावर नकाशा जर काढायचा असेल तर तो काढताना भूरचनेची लांबी आणि रुंदी सहज दाखवता येते. पण तुमचं हे लक्षात येईल की भूरचनेची खोली आणि उंची सहजपणे दाखवता येत नाही. त्यासाठी काय करावं लागतं? वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करावा लागतो. जर आपल्याला व्यवस्थित खोली आणि उंची दाखवायची असेल तर वेगवेगळ्या पद्धती आपण वापरतो. प्राकृतिक रचना नकाशात दाखवण्याच्या काही पद्धतींमध्ये पहिली पद्धत आहे समोच्च रेषा पद्धत. आता ही समोच्च रेषा म्हणजे काय हो? तर या ठिकाणी दुसरी पद्धत आहे रंग पद्धती. त्यानंतर आहे उठावदर्शक आराखडा. आता समोच्च रेषा पद्धती म्हणजे काय बरं? ज्या तीन पद्धती मी आत्ता मगाशी तुम्हाला सांगितल्या, समोच्च रेषा पद्धती या पद्धतीचा वापर नकाशामध्ये जमिनीचा उंच सखलपणा दाखवण्यासाठी करण्यात येत असतो. जमिनीची उंची समुद्र सपाटीपासून मोजली जाते. मग त्यानंतर समान उंचीची ठिकाणे निश्चित केली जातात आणि मग त्याची नोंद नकाशात योग्य ठिकाणी केली जात असते. तुम्ही नकाशात बघता आहात, डोंगराचा आडवा छेद म्हणजे मंद उतार एका बाजूला दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला तीव्र उतार. ज्या ठिकाणी रेषा दाट आहेत तो भाग तीव्र उताराचा आहे. नकाशावर नोंदलेली ठिकाणे रेषेच्या साहाय्याने एकमेकास जोडली जातात आणि समान उंची जी असेल, समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या या रेषेला काय म्हणायचं? समोच्च रेषा असं या ठिकाणी म्हटलं जातं. नकाशा अ मध्ये तुम्ही पाहिलेला आहे, समोच्च रेषेचा वापर करून तो नकाशा तयार करण्यात आलेला आहे आणि उंची दाखवण्यात आलेली आहे. मग समोच्च रेषा म्हणजे तुम्हाला कळलं असेल आता की नकाशावर नोंदवलेली ठिकाणे रेषेच्या साहाय्याने एकमेकास जोडली जातात आणि समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या या रेषेला समोच्च रेषा असं म्हटलं जातं. हा बघा, हा नकाशा समोच्च रेषेचा नकाशा आहे. समान उंचीची ठिकाणे या ठिकाणी जोडण्यात आलेली आहेत. या पद्धतीमुळे प्रदेशाचा जो उतार असतो किंवा विविध ठिकाणची जी उंची आहे ती समजण्याला मदत होत असते. समोच्च रेषांमधील अंतर जर कमी असेल तर त्या ठिकाणचा उतार हा तीव्र असतो आणि जर अंतर जास्त असेल तर जमिनीचा उतार हा मंद असतो. समोच्च रेषांमधील अंतर तुम्ही बघता आहात, या बाजूला मंद उतार आणि तीव्र उतार असे दोन्ही दिलेले आहेत आणि समोच्च रेषेच्या साहाय्याने ते जोडण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी पद्धत आपण शिकणार आहोत ती आहे रंग पद्धती. ही समोच्च रेषांवर आधारित पद्धत आहे. या पद्धतीमध्ये समोच्च रेषांदरम्यान रंग भरलेले असतात आणि प्रत्येक रंग हा उंचीनुसार ठरत असतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 180 पेक्षा जर कमी असेल उंची तर निळ्या रंगाने दाखवण्यात येत असते. रंग पद्धतीमध्ये जलभागांसाठी पाण्याचा भाग दाखवण्यासाठी निळा रंग वापरला जातो. त्याच्या लगतचा प्रदेश, जमिनीचा प्रदेश दाखवायचा असेल तर गडद हिरवा रंग वापरला जात असतो. तुम्ही स्क्रीनवर बघता आहात, पाणी हे निळ्या रंगाने दाखवलेलं आहे. त्याच्या जवळचा जमिनीचा जो लगतचा भाग आहे तो हिरव्या रंगाने दाखवण्यात आलेला आहे.
त्यापेक्षा जास्त उंचीच्या जमिनीचा प्रदेश दाखवायचा असेल तर फिक्कट हिरवा, किंवा त्याहीपेक्षा जास्त उंचीचा जमिनीचा प्रदेश दाखवायचा असेल तर पिवळ्या रंगाने या ठिकाणी दाखवलेला आहे. तुम्ही रंगपद्धतीचा ज्यावेळी नकाशामध्ये वापर करणार, तुम्हाला दिसेल की पाठ्यपुस्तकात सुद्धा आपल्याला रंगपद्धतीचा वापर करणारे नकाशे तुम्ही निरीक्षण करा आणि बघा की पाण्याचा भाग निळ्या रंगाने दाखवलेला असतो आणि जसं जसं उंचीची ठिकाणे आपल्याला दाखवायची असतील त्यावेळी जास्त उंचीचा प्रदेश पिवळा आणि त्याहीपेक्षा थोडा डार्क पिवळा तपकिरी रंगाने दाखवलेला आहे. खूप उंचीचा प्रदेश असेल तर लाल रंगाने या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे उंचीतील फरकानुसार रंगसंगतीमध्ये बदल करण्यात येत असतो. रंगांमुळे भूरचनेतील फरक चटकन लक्षात येतो. तुमचा आता रंगपद्धती तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात आलं असेल. एकाने निळा रंग, पाण्याचा रंग हा निळा दाखवलेला आहे आणि जसं जसं जमिनीचा भाग हा उंच सखल म्हणजे उंची जशी जशी वाढते आहे तसं तो डार्क होत जातो आहे आणि अतिशय उंच भाग हा लाल तपकिरी रंगाने दाखवण्यात आलेला आहे. तिसरी पद्धत या ठिकाणी वापरली जाते उठावदर्शक नकाशा, ज्याला आपण उठावदर्शक आराखडाही म्हणतो. ही सर्वात आधुनिक पद्धत आहे. त्यासाठी कृत्रिम अशा उपग्रहांची मदत घ्यावी लागत असते. कृत्रिम उपग्रहांनी पाठवलेल्या माहितीचा वापर करून मग हे नकाशे तयार केले जात असतात. हे सगळे उठावदर्शक नकाशे आहेत जे तुम्ही स्क्रीनवर बघता आहात. उठावदर्शक आराखड्याचा वापर करून नकाशे तयार केल्यास प्रदेशाची प्राकृतिक रचना किंवा भूरचना अचूक अशी समजत असते. उंची, खोली किंवा उतार यांची कल्पना येत असते. संगणकाच्या आधारे यावरील प्रत्येक बिंदूची उंची पाहता येते. या ठिकाणी बघता आहात तुम्ही स्क्रीनवर उठावदर्शक नकाशाचा एक उदाहरण तुम्ही बघता आहात. किती सुंदर इथे या ठिकाणी आपल्याला चटकन लक्षात येते की जमिनीची उंची, खोली आणि उतार कसा आहे ते. प्राकृतिक नकाशांचा वापर हा काही गोष्टींसाठी केला जातो. ते म्हणजे लष्करी कारवाया करण्यासाठी किंवा पर्यटनासाठी. विद्यार्थी मित्रांनो, प्राकृतिक नकाशांचा वापर आणखी कोणकोणत्या गोष्टींसाठी केला जातो याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.